जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेस गुरुवारी अहवाल देणार आहे। हायकमांडच्या आदेशानंतर प्रदेशाध्यक्ष हा अहवाल सादर करणार आहेत। आमदारांनी भूमिका न मांडल्याप्रकरणी तक्रार करण्यात आलेली होती। हायकमांडने नोटीस पाठवल्याची ही बातमी होती। आता या प्रकरणामध्ये जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेस गुरुवारी आपला अहवाल देणार आहे। हायकमांडच्या आदेशानंतर प्रदेशाध्यक्ष अहवाल देणार आहेत। सदस्यांकडून अहवाल मागवण्यात आलेला होता। या प्रकरणामध्ये जनसुरक्षाबाबत काँग्रेस गुरुवारी आपला अहवाल सादर करणार आहे। जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत। जुई, तृप्ती, आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक हे दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आलं आणि ते दोन्ही सभागृहामध्ये मंजूर देखील करण्यात आलं आहे। मात्र विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने या विधेयकाचा विरोधकांकडून करायला हवा होता तसा विरोध झाला नाही। या संदर्भामध्ये काँग्रेस हायकमांडने आपल्या सदस्यांकडून अहवाल मागवला आहे। या अहवालामध्ये त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे तर आमदारांनी या विधेयकाला विरोध का नाही केला, या विरोधामागचं नेमकं कारण काय, या कारणाचं स्पष्टीकरण या अहवालामध्ये मागवण्यात आलं आहे। त्या व्यतिरिक्त हा विरोध नेमका कोणत्या कारणासाठी गरजेचा आहे हे देखील त्यांनी अहवालातून मागवलं आहे। याचं कारण म्हणजे की हे जनसुरक्षा विधेयक आधी महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं आहे, त्यानंतर ते इतर राज्यांमध्ये देखील आणलं जाणार आहे। त्यामुळे इतर राज्यांमध्ये त्याचा विरोध का केला जातोय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी महाराष्ट्राच्या सदस्यांचा विरोध तिथे पोहोचणं गरजेचं आहे आणि यासाठी काँग्रेस आपल्या सदस्यांकडून विरोधाची कारणं जी आहे ती मागवत आहेत। त्यामुळे निश्चितच ही दोन कारणं या अहवालामध्ये असणं गरजेचं आहे। एक म्हणजे की तुम्ही सभागृहामध्ये या विधेयकाला विरोध का केला नाही ते, आणि दुसरं म्हणजे की या विधेयकाला विरोध का करणं गरजेचं आहे, नेमका याच्यामध्ये काही त्रुटी आहेत हे देखील या अहवालामध्ये येणं गरजेचं आहे। हा अहवाल येत्या गुरुवारपर्यंत सदस्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती करता।